खरं सांगते, राजकारणामध्ये काय काय होईल केंद्रीय बरोबर केंद्रीय क्षीरसागर या राजकारणामध्ये काय होईल कधी कोणी सांगू शकत नाही. हे माझे नेता, माझे पिता, माझे गुरु गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी सांगायचे, गच्चीवरच्यांनी सांभाळून उभा राहा प्लीज, खाली जरा जपून. आणि ते नेहमी म्हणायचे की जीवनामध्ये नेहमी बेरजेचं गणित करावं, वजाबाकीचं गणित करू नये. आणि जेव्हा लोकसभेमध्ये आम्ही एकटे म्हणजे मुंडे साहेब विरुद्ध सगळ्या जिल्ह्यामध्ये, तेव्हा ते 10-12 आमदार झाले होते. म्हणजे 5 आमदार मी सोडून सगळे विरोधात होते आणि 5 MLC केले होते तेव्हाच्या राष्ट्रवादीने या जिल्ह्यामध्ये. एवढ्या डझनभर आमदारांना लढून मुंडे साहेब जिंकल्यावर मुंडे साहेब म्हणले, मी बेरजेचं राजकारण करायचो, पंकजांनी आता येऊन नव्या पिढीमध्ये गुन्हाकाराचं राजकारण करायचं. आणि मला असं वाटलं की या जिल्ह्यामध्ये आपण कधीही कुठलाही द्वेष मनात न बाळगता फक्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याच्या सर्व समाजाच्या लोकांच्या हितासाठी, विकासासाठी काम करावं. आणि पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना ते तंतोतंत करून दाखवलं का नाही? तेव्हाही मला वाटतं तेव्हाही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच होता, पण मी कधीही या राष्ट्रवादीकडे असून सुद्धा या मतदारसंघामध्ये कमी केलं नाही. आता मला योगेश सांगत होते की ताई तुम्ही हे सगळे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केले, 25-15चे कामं दिले, पाणी पुरवठ्याच्या योजना दिल्या, अनेक कामं या भागामध्ये केली. आणि या कामांची दुहाई मागूनच मी लोकसभेला मतदान मागितलं. प्रीतमताईंनी पण सुंदर काम 10 वर्ष केलं आणि लोकसभेमध्ये अगदी 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 चिमूटभरच कमी पडलं रे, चिमूटभरच. पण ते दुःख माझ्या नाही लागलं, पण तुमच्या जीवाने खूप लागलेलं. आणि मग तुमचं जीवाचं नाही जपलं तर मी कशाला राजकारण करू? मी फक्त काय मंत्री होण्यासाठी, संत्री होण्यासाठी राजकारणात नाही, आमदार खासदार लावून घेण्यासाठी राजकारण असते तर 5 वर्ष माझा वनवास तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलेला आहे. तर अशा अवस्थेत जास्त इमोशनल होते माणूस. तर रडायचं त्याला रडा. तर अरे बस भाषण विसरत रे, आताही म्हातारी झाली. तर मी जीवनामध्ये हे काम केलं. मला ते आमदार खासदार वगैरे ह्या पदासाठी राजकारणात मी नाही, तर आमदार आणि खासदार बनवण्यासाठी राजकारणात. आणि आमदार खासदार बनवायचं कुणाला? तर खरं तर या देशामध्ये अनेक मोठे मोठे नेते होऊन गेले, ज्यांच्या डोक्यावर हात ठेवण्याने अनेक लोक आमदार खासदार झाले. मुंडे साहेब प्राबल्याने त्याच्यातलं महत्वाचं नाव आहे. पण मला असं वाटलं की आता आपण असं डोक्यावर काही हात ठेवावा की ज्याच्यामध्ये माझी तर इच्छा नेहमीच होती, माझी नेहमी आवड आणि चॉईस पण चांगलीच राहिलेली आहे. पण काय होतंय, वारशामध्ये मीठ आणीचा वारसा सुद्धा येत असतो. आणि मग काय होतं की आपण एखाद्याला जवळ करतो, मोठं करतो आणि तो माणूस विसरून जातो. त्यांनी खूप लोक लागण्याचे कारणे आम्हीच होतो, पण ते विसरून जातात आणि जीव तोडून आपल्याला संपुष्टात आणण्याची लढाई कंबर कसून लढतात. ठीक आहे, तुम्ही पक्षाची लढाई लढा, पण वैयक्तिक एखाद्याला संपवण्यासाठी काम करणाऱ्या लोकांचं मला आश्चर्य वाटतं. तसं माझ्या मनामध्ये कधीच आलं नाही. म्हणून म्हणलं आता आपण चांगल्या माणसाला संधी द्यायची. आता एक सुशिक्षित, समृद्ध आणि सुसंस्कृत व्यक्ती या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून द्यायचं. आता भारतीय जनता पार्टीचे हे मतदारसंघ नव्हताच कधी, पण भारतीय जनता पार्टीचा मतदार इथे फार मोठा आहे. आणि त्याच्यामुळे योगेशजींनी सांगितलं बरोबर आहे. मी रात्री 1:40 फोन केला, 1:30 पण नाही, 1:40 अजितदादांची बोलणं झाल्यानंतर म्हणलं बाबा झालं तुझं. कारण मला आम्ही रोज 10 वेळा 15 वेळा फोन कॉल असायचे. दीपा ताईंशी पण माझं बोलणं व्हायचं. आणि मग पक्ष कोणता लढणार हेच पहिले प्रॉब्लेम होता की शिवसेना लढणार आहे का राष्ट्रवादी लढणार. आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयातून शेवटी हे तिकीट मार्गी लागलं. अजितदादांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णय योग्य आहे असं मत माझं मी त्यांना मांडलं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मी आज इथे
या मतदारसंघामध्ये माझ्या मंचावर आता जे नावं वाचले त्याच्यामध्ये हे 90-80% आता हे माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या मैदानात उतरलेच आहेत. तात्यांनी पण मानले की काही यंत्रणा वगैरे म्हणू नका, पण तसंही नाही, मी लक्ष घालते, तुम्ही काही काळजी करू नका. कारण माझ्या लोकांचं असं होतंय की ताईच्या भाषणावरच भागवावं लागतंय. म्हणून मी पालकमंत्री असताना कधीच सोपवलं नाही दुसऱ्या, म्हणजे जाऊ दे रे बाबा, तुम्ही कुणाच्या दारात जाऊ हे घे 25-15 हे कामं दिली, लोकांना स्वतःच्या पायावर उभं केलं. 5 वर्ष माझ्या एकटीचा वनवास नाही झाला रे, माझ्यावर तुमचा पण वनवास झाला. मी हात जोडून क्षमा मागते तुमची की माझ्यामुळे तुम्हाला खूप मानसिक वनवासाला सामोरं जावं लागलं. राजकारणामध्ये यशाचं राजकारण करत असताना आज या जिल्ह्यामध्ये असे गणित बसलेत की या जिल्ह्याचा इतिहास, या जिल्ह्याचा निवडणुकीचा हा आपण लिहिणार आहोत. आपण जे लोक माझ्यासाठी खस्ता खाल्ले, आज त्यांच्या हातामध्ये जादूची कांडी आहे. पंकजा मुंडेच्या हातामध्ये जादूची कांडी नाही. मी महाराष्ट्रभर फिरतेय, महाराष्ट्रभर फिरत असताना सभा घेते. सभेची सुरुवात कुठून केली? मी पुण्यापासून केली. पुण्यामधून मी माधुरी मिसाळांच्या पर्वती येथे आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही नारळ फोडला प्रचाराचा. मग मी महेशदादा लांडगेंकडे गेले, शिवाजीराव कर्डिलेंकडे गेले, तानाजी मुटकुळेंकडे गेले, सगळ्यांच्या सिद्धार्थ शिरोळेंकडे गेले. महाराष्ट्रातील सगळ्या सभा करत 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 आता उद्या परत मी विदर्भामध्ये जाणार आहे. मी जेव्हा सभा या सगळ्या करते, माझ्या मनामध्ये एकच विचार आहे की महायुतीचं सरकार 2014 मध्ये आणलं तेव्हा मुंडे साहेबांना समोर ठेवून संघर्ष यात्रा करून महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणलं होतं. 19 मध्ये थोडक्यात महायुतीचं सरकार केलं, पण आता 24 मध्ये महायुतीचं सरकार तर आणणारच. पण हे सरकार आणण्यामध्ये या बीड जिल्ह्या लेकीचा चिमूटभर वाटा नक्कीच या राज्यामध्ये असणार. आता तर आमच्या तेलंगणातून कोणी आलंय, मध्य प्रदेशमधून कोणी आलंय, छत्तीसगडमधून कोणी आलंय, सगळे इथं वेगवेगळे प्रभारी आलेले आहेत. त्यांचा रिपोर्टिंग रोज जाते दिल्लीमध्ये अमित शहा मोदींकडे, आणि या रिपोर्टमध्ये सगळीकडे सांगतात इथे पंकजा मुंडेंची सभा पाहिजे, इथे पंकजा मुंडेंची सभा नाही पाहिजे, दोन्ही सांगतात. त्यामुळे हे जे काय हे आहे विश्वास, हे आहे ब्रँड, आणि ही विश्वास आणि ब्रँड केवळ मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला ही पुण्याई जरी असली तरी त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या बरोबर काम करून विश्वासाने मी काम केलं. माझ्या कार्यकर्त्यांना दरवेळी मी काही देऊन शक्य नसं नाही, पण ते माझे कार्यकर्ते नसून ते माझा परिवार आहे, आणि माझ्यासाठी माझा परिवार म्हणजे जे रक्ताचा माझा परिवार आहे त्याच्याही पलीकडे. आता आपण म्हणतो हे पद दिलं नाही, ते म्हणते ते पद दिलं नाही, आता सगळे गप्प बसणार आहेत. कारण माझ्या पक्षाने जेव्हा लोकसभा ऐनवेळा मला निवडायला लावली, ही निवडणूक मी लढले. आता मला सगळे म्हणत होते प्रीतमताईला इकडून लढवा तिकडून लढवा. मला थांबा रे जरा, मला राज्यभर जरा फिरू द्या, मला पुन्हा अडकून ठेवू नका. म्हणजे आपण केवळ आपल्याच परिवाराला मोठं करण्यासाठी पार्टीमध्ये काम करतोय आणि पक्ष आपला करतोय असं नाही, तर आम्ही दोघे मिळून अनेक लोकांना निवडून आणण्यासाठी योगदान देतोय, पक्षासमोर एक आदर्श दाखवतोय. बघा तुम्ही की तुम्ही जेही निर्णय घेतले ते शिरसावंदे करून आम्ही प्रामाणिकपणे पक्षाच्या वाढीसाठी काम करतोय, महायुतीच्या वाढीसाठी काम करतोय. मला आठवतं योगेशजी, मी योगेश आणि भारतभूषणजी क्षीरसागरांनी एकदा एका कार्यक्रमामध्ये होतो. त्याच्यानंतर ते मला भेटायला आले, मनमोकळं माझ्याशी बोलले. मनमोकळं बोलल्यानंतर मला म्हणले ताई कसं एक परिवार म्हणल्यावर कसं असतं, केशर काकू क्षीरसागरांनी या मतदारसंघात अनेक वर्ष काम केलेलं आहे, आणि त्यांनी पण काम करत असताना एक मुंडे साहेबांचा त्यांचा एक स्नेह होता. मुंडे साहेबांचा त्यांचा स्नेह राहिला बरं का, बाकी कुणाचं पटलं नाही पटलं तरी पण केशर काकूंनी मुंडे साहेबांचा कधी दुस्वास केला नाही. त्या नेहमी कौतुक करत राहिले की एक कष्ट करणारा तरुण. त्यावेळी मुंडे साहेबांचं वय लहान असेल, पण भारतभूषणजी म्हणले ताई परिवाराच्या जबाबदारीमुळे मी कधी आमदारकीची इच्छा असून सुद्धा आमदारकीसाठी काही केलं नाही, किंवा मी आमदारकीसाठी घर सोडून कधी गेलो नाही. एकदा मनमोकळं ते माझ्याशी बोलले, पण ती वेळ त्यांच्या परिवारावर आल्यानंतर ते बोलले. माझ्या परिवारावर येऊन गेलेली होती, पण आज त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली तरी योगेश तुमची इच्छा ही पूर्ण होईल असा आशीर्वाद मोठ्यापणाने मी तुम्हाला देतो. कारण काय, त्यांनी मला एक फोन केला योगेशने, एक वाक्य म्हणलं
की ताई मी डॉक्टर आहे, सर्जन आहे, माझ्याकडे खूप संस्था आहेत, माझ्याकडे पैशाची काही कमी नाही, मला पैशासाठी राजकारण नाही करायचं, मला राजकारण पदासाठी मसल पॉवरसाठी नाही करायचं, मला कुठलाही व्यसन नाही, माझ्यामध्ये कुठलाही दुर्गुण नाही, मला फक्त राजकारण करायचंय. एकदा माझ्या वडिलांना जे म्हणजे व्हायचं होतं ते मला होऊन दाखवायचं, एकदा मला आमदार व्हायचंय, माझ्या वडिलांची इच्छा करायची. परिस्थिती तशी निर्माण झाली आणि मी त्यांच्या पाठीमागे उभी राहील. आता मी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणजे तुम्ही आहेतच ना. आता पुन्हा मला ग्रामपंचायतच्या सदस्यांनी फोन करून विचारलं ताई काय करायचंय, ताईंनी सांगितलं काय करायचंय, जे सांगितलं आता तेच करायचं आहे आपल्याला. माझ्या आयुष्यात मला कधी घड्याळाला मतदान मागायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं, पण आता काय सगळ्या निवडणुकीची निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर. मी मग कमळच देऊन टाकलं असतं तुम्ही सगळीकडे, मी निवडून आणलं तर. पण घड्याळीला निवडून आणायची वेळ आली असं कधी वाटलं नव्हतं, पण आली. कारण आता घड्याळच वेगळं झाले ना, घड्याळाचं चित्र बदललेलं. आणि आता अजितदादा पवार आमच्याबरोबर महायुतीमध्ये आहेत आणि त्यांची जबाबदारी टाकली आहे की पंकजा तुला लक्ष घालायचंय, तुम्हाला लक्ष घालायचंय, तुम्ही जाऊन ताई नक्कीच या ठिकाणी काम करा आणि तुम्ही आता ही जबाबदारी घ्या. मी जबाबदारी घेतलेली आहे. आता ही प्रतिष्ठा करायची आहे आपल्याला. निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा काय करायची आहे की पंकजा मुंडेची प्रतिष्ठा नाही करायची, योगेश क्षीरसागरची प्रतिष्ठा नाही करायची. प्रतिष्ठा करायची आहे की कशी एखादी चुकीच्या पद्धतीने केलेली फेक नरेटिव्ह, चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेली लाट एका चांगल्या माणसाला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर टाकू शकते. आणि जर चांगला माणूस चांगला निवडणुकीतून बाहेर गेला तर त्या जिल्ह्याचा विकास कोसो दूर फेकला जातो, कोसो दूर फेकला जातो. हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी. आता ताई तुमचे मंत्री असताना विमा आलता ना बक्कळ, येत होता का नाही, येत होता का नाही, किती मोप आला, किती आला बघा बरं, येत होता. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं कृषी सन्मान योजना आली का नाही, दर महिन्याला किती, वर्षाला किती पैसे येतात, 12,000 येतात. आता 15 करणार आहेत, घोषणा केली आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने. या माझ्या लाडक्या बहिणी वर इकडे आजूबाजूला असतील कुठे, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनामध्ये 1,500 रुपये महिन्याला, 7,500 बघ. तू घेतले नाही बायकोचे पैसे, बहीण बाईज. आता बहिणीला बहीण बीज मागू नका म्हणजे झालं काय. काल मी त्या शिरूरच्या सभेत विचारलं किती महिन्याला ओवाळणी देत, दिवाळीला भाऊबीजेला ओवाळणी किती देतात रे तुम्ही आपल्या बहिणीला. कोणी काय म्हणलं, कोणी काय म्हणलं, तुम्ही किती देता ओ वैजनाथराव, बहिणीला ओवाळणी किती देता, 500 बघा. जिल्हा परिषद सदस्य तुम्ही 500 देता. मुद्दा तू किती देतो, साडी देतो, स्वस्तातली देतो का महागातली देतो, हा किती कृष्णा देतो तू, 1,000 रुपये. इकडे बघू का तात्या, नुसतं तुम्ही दाबता आम्हाला सगळ्यांना, बहिणीला काही देता का नाही ओवाळणी, आम्हाला द्या हो. हे पा एवढ्या भावांचा ओवाळणीतला जीव माझा फिक्सच आहे. घरातल्या बहिणींचं चाललंय, घरात बहिणीला किती ओवाळणी देता, बायको म्हणेल तेवढं. बायकोला माहिती द्यायचं नाही बहिणीला. हो तू किती देतो अजय, सकाळी परत देतो. लोडाची तुमच्याकडे भाऊबीज नसते, राखी पौर्णिमेला बडी ओवाळणी देतो की नाही, हा घनी चोकी. आता बघा हे 1,000 आणि 500च्या गप्पा करतात. आमच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले, 18,000 दिली रे, 18,000 महिन्याला. सुद्धा तुमची वर्षाची जेवढी ओवाळणी त्याच्यापेक्षा डबल त्याच्या ओवाळणी मुख्यमंत्र्यांनी दिली. आणि पुन्हा ह्या लोकांनी हिशोब करायला की एकही बाई इथे समोर नाही बसली पण हे म्हणे 7,500 त्याच्यावर डोळा ठेवला तर बघा तुम्ही. तुम्ही ऐकून घ्या माझ्या बहिणींनो, जर कोणी तुमच्या अकाउंटला हात लावला या पोरांनी तर मला फोन करा. हे सामान्य माणसासाठी. आता कोविडमध्ये उपाशी मरत होते लोक, मोफत धान्य दिलं की नाही मोदी सरकारनी, दिलं की नाही. मग 2.5 वर्ष यांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं. का नाही लाडकी बहीणसारखी योजना सुरू केली, का नाही विमा केला. आता कृषी पंपाचं वीज सांगा बरं कोणाकोणाचं माफ झालंय. आता सौर कृषी पंपाचं वीज माफ झाले ना, करोडो रुपये हातवर करा जरा.
कशाला कंजूसी करता? झाले का नाही? मग किती झाले? पूर्णच झाले. बरोबर बोलू नका. पूर्ण झालंय. मला वाटलं चुकून काहीतरी आकडा सांगाय. पूर्ण 0 झाले. 0. मग 0 हे झालं तर तुम्ही समोरच्याला काय चिन्ह? काय चिन्ह समोरचं? अरे घड्याळ आपलंय ना. कन्फ्युजन का? मग तुम्हाला जर लाईट बिल 0 केले आमच्या सरकारने तर तुम्ही त्यांना काय करणार? मी तुम्हाला गॅरंटी देते. योगेश क्षीरसागर देऊ ना तुमच्या वतीने? कुठे गेले? देऊ का तुमच्या वतीने मी गॅरंटी? बघा जाहीर शब्द पाच पुन्हा हे डोक्यावर बसते. मी गॅरंटी देते योगेश क्षीरसागर यांच्या वतीने की ते प्रत्येक गावाच्या विकासामध्ये कुठलाही भेद करणार नाही. मी गॅरंटी देते त्यांच्याकडे टक्केवारीला आणि तडतोड पाणीला स्थान नाही. मी गॅरंटी देते योगेश क्षीरसागरांच्या वतीने की ते नगरपालिका आणि पंचायत समितीला कार्यकर्त्यांना संधी देतील ही गॅरंटी मी करणार. त्यांनी सांगितलंय की ताई माझी जे स्वप्न होतं ते पूर्ण करायचं. आता त्यांचा मुलगा लहान आहे. मला आता भेटलं एवढंच आहे. ते कधी 25 वर्षाचं होईपर्यंत तुम्हालाच संधी. हा बघू महिला आरक्षण वगैरे आल्यावर पचता येईल. पण आता त्यांनी हा नियम नवीन करायचं ठरवलंय की मी माझ्या कार्यकर्त्यांना परिवार मानून त्यांना संधी देईन. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या कार्यकर्त्यात ते भेद करणार नाहीत. कारण आमचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे हा मनातून किंतु परंतु तुम्ही काढून टाका. मी तुमच्या बाजूनी त्यांच्या बरोबर उभी आहे. या भागाचा विकास मी करून दाखवलाय म्हणून हक्काने मागितलंय. बुद्धिभ्रष्ट करणाऱ्या निवडणुका आल्या. लोकांना कळेच ना. कोणी म्हणते संविधान बदलणार, कोणी म्हणते मोदी आले तर अमुक करणार, मोदी आले तर तमुक करणार. डोकं लोकांचं निवड चालतच नव्हतं. अशी परिस्थिती या निवडणुकांमध्ये झाली होती. अशी परिस्थिती ऐतिहासिक होती. अरे बाकीचे 1,00,000-2 लाखांनी पडले, मी तर 5-6 हजारांनीच पडले. म्हणजे ही फाईट आपण जी दिली आहे ती तुमच्या जोरावर दिली. नमस्कार घालायला आले नसेल, मतं मागायला आले नसेल म्हणून आता हात जोडायला आले. तुमचे आभारही मान्य झालं. आणि आता विधानसभेला आपल्याला काय तुम्हाला तर करायचं आहे ते हिशोब का? विधानसभेला काय हिशोब करायचा ते करा. आणि सर्व जाती धर्माच्या सर्व विचारांच्या लोकांनी सुसंस्कृतपणाचं बीजारोपण करण्यासाठी. मी एकटी सुसंस्कृत असून कसं भागल? मी चांगली वागून कसं भागल? एखादा दाबणारा येतो, दाब रे हे काय तू असं तसं तसं असं वागणार कोणी येतं. कोणी व्यसनाधीन माणसं राजकारणात येतात. कोणी टक्केवारी खाणारी भ्रष्ट परिस्थितीची लोक माणसात येतात. मग अशा लोकांना जर बाजूला काढायचं तर मी एकटी बसून जमणार नाही. ही फौज माझ्या मागे तुम्हाला उभी करावी लागेल. आणि त्याच्यासाठी आता मला बीड जिल्ह्यामधला रिझल्ट मला विचारणारच ना. मला अजितदादा म्हणतील अरे तुम्ही काय केलं बीड जिल्ह्यामध्ये, तुम्ही कुठे काय केलं? मी सगळीकडे फिरतीये. आणि आज बीड जिल्ह्यामध्ये असा निकाल लागला पाहिजे की सगळ्या देशाने म्हणलं पाहिजे की हे बीड जिल्ह्याचे लोक हे विकासाच्या मागे ठामपणे उभे राहतात. ऊसतोड कामगारांनो मी तुमचे हात जोडते. मुकादम कुठले तरी फॉरेनचे का? कोण आहे तो मुकादम? तुम्ही मुकादमच माझा जीव खाता. पैसे वाढून द्या. मुकादमाचे टक्के हे काय ते तुमचं म्हणतात त्याला कमिशन वाढा. आणि आता तुम्ही का बरं आमचे लेबर भरायला नका? जाऊ द्या. जायचं नाही. ऊस तोडायच्या लोकांनी जायचं नाही. कारण उपयोग नाही. पाऊस पडलेला आहे. एवढ्या लवकर कारखाने उघडायची गरज नाही. तुम्ही 20 तारखेला 10 वाजता मतदान वगैरे आटपून दुपारी निघा ना. 20 तारखेला मतदान आहे ना. 20 तारखेला दुपारी जा. उरलंच किती दिवस आहेत आता? आज 12 तारीख आहे. 13, 14, 15, 16, 17, 18 मुकादमांना मी सांगते. पण काय आता मुकादम मुद्दाम भरायला कबावा लागला. पण माझी तुम्हाला विनंती आहे 20 तारखेचा मतदान करून मग तुम्ही जा कारखान्यावर.
माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. मी ठीक आहे, माझी विनंती आहे तुम्हाला. आणि इथे कोण मुकादम आहेत का? तर आमच्या पक्षातच राहिले मुकादम. कोण आहे मुकादम? हात वर करा बरं. आता बाबा गाळप ओ 5-6 दिवसांनी किती गाळप होणार आहे? 20 तारखेला जा. 20 तारखेशिवाय जाऊ नका. ही सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे. मुद्दाम बीड जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातून कामगार भरणं चाललंय. काही गरज नाही. 20 तारखेपर्यंत तुम्ही थांबा. 20 तारखेपर्यंत कोणी जायचं नाही. मुकादमांनाही माझी विनंती आहे, जायचं नाही. गाव सोडायचं नाही. 20 तारखेला मतदान करून दुपारी तुम्ही जा. मग ऊस वीस सोडून या. तोपर्यंत मी आणते सरकार. ठीक आहे. मग आता तुम्ही सर्वजण येणाऱ्या 20 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि माझ्या विनंतीला मान द्या असं आपल्याला या निमित्ताने मी आवाहन करते. आणि मी तुमची रजा घेते.